हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. तो माझ्या अंगावर आला असता आणि मला चावला असता म्हणजे? अंगावर आला म्हणून एवढं काय घाबरायचं? घाबरणार नाही. ते मला चावले असते म्हणजे माझ्या पोटावर मला 14 इंजेक्शन घ्यावी लागली असती. हे तुला कोणी सांगितलं? मला ठाऊक आहे, मी ऐकलंय ते. ती खूप जुनी गोष्ट आहे. आता 14 इंजेक्शन घ्यावे नाही लागत. मामा, मी आहे ना. हा, मी तुला एकच इंजेक्शन दिलं असतं आणि त्या एका इंजेक्शनने तुझा प्रश्न सुटला असता. हा, माझा प्रश्न सुटला असता म्हणजे मी मेलो असतो. अरे अरे मामा, तसं नाही. हा, तू मेला नसतास, उलट तू बरा झाला असतास. हा, थांब मी एक इंजेक्शन आणते. ए अन्वी, मला इंजेक्शन नको प्लीज. मला नाही चावलाय कुत्रा. हो, नाही चावला? नाही. ठीक आहे. हा, ठीक आहे. पण त्याची नख तुला लागली असतील. हा, हाता पायाला त्याने ओरबाडलं असेल. अगं नाही. मग अंगावर आला असं का म्हणालास? अगं म्हणजे तसा तो माझा पूर्ण अंगावर नाही आलाय. म्हणजे कुत्रा अंगावर आला नाही, त्या आधीच तू घाबरलायस. हो. ए म्हणजे तर असं झालं. ते लहानपणी नाही का मम्मी तुला ऍक्शन करून मारायला यायची आणि तू बाबांना बोलायची, बाबा मला मम्मीने मारलं, आणि ते ते तुझ्या पायात तो खडा टोचायचा तेव्हा तू बोलायचीस ना माझ्या पायात दगड घुसला. तू हे सगळं आता कशाला सांगतोस? गप्प बस ना. आई काय मम्मा सांगायची. तू गप्प बस. मी कुठे काय बोललो? अरे जाऊ दे, चिडवू नकोस तिला. हो, आणि हा अन्वी, तू कोणाला कसलंही इंजेक्शन देणार नाहीयेस. कसाही झालं तरी मामा आहे तो तुझा. भाऊजी. हो, कसाही काय म्हणताय, चांगला मामा आहे तो. हो, ते जाऊ दे. आणि मला सांगा, रस्त्यावर ना इतकी माणसं चालली होती, त्या सगळ्यांना सोडून तो कुत्रा याच्यावरच का भुंकला? हा पण झालं ते चांगलं झालं. हो, यात काय चांगलं झालं? अरे आता कोणी असं म्हणणार नाही की हे मला कुत्रही विचारत नाही म्हणून. ए, भाऊजी. परत सांगते हं, उगाच काही बोलू नका माझ्या भावाविषयी. मला काय वाटतं की इतर प्राण्यांचं जाऊ दे, पण कुत्रा हा माणसांवर प्रेम करणारा प्राणी आहे. तर माणसाने कुत्र्यावर प्रेम केलंच पाहिजे. अगदी बरोबर. कुत्रा हा फक्त माणसावर प्रेम करणारा प्राणी नाहीये, तर तो एक स्वामीनिष्ठ प्राणी आहे. या बाबतीत शंकाच. अगं हे आपलं मत असलं तरी अभ्यासकांचं वेगळं मत आहे. आता यात काय वेगळं मत असणार? अगं अभ्यासकांचं म्हणणं आहे की कुत्रा हा मूळचा जंगली प्राणी आहे. जंगलातून तो जेव्हा मानवी वस्तीकडे आला तेव्हा त्याने माणसांची मैत्री केली. तो जंगलात जाऊन माणसांबरोबर जंगली प्राण्यांची शिकार करायला मदत करू लागला. म्हणजे मूळ जंगली प्राणी कुत्र्याने इतर जंगली प्राण्यांची गद्दारीच केली. मग तो इमानदार कसा? काय झालं तरी कुत्रा हा माणसांची इमानदार आहे ना. झालं. बरं, मला वाटतं आपला विषय भरकटतोय. आपण पुन्हा हेमाच्या विषयावर येऊ. बाई, हेमाला कोणी कुत्र्यावरून वगैरे काही बोलू नका. का?
अहो हा हेमा आणि याचे मित्र रस्त्यावर ना गप्पा करत बसायचे आणि कुत्रे पकडायची गाडी आली की याचे मित्र सगळे ओरडायला लागायचे, अरे हेमंताला लपवा, हेमंताला लपवा, कुत्रे पकडायची गाडी आली म्हणून. तायडे, हे इथे कशाला बोललीस तू? नको सांगायला होतो का रे? मग आता हे सगळे चिडवतील ना मला. मामा हे पण काय रे? हा? अशी थट्टा करायची? मित्र तुला कुत्रा म्हणायचे? भाऊजी, अहो कुत्रा म्हणाले म्हणजे काय मी काय कुत्रा नाही झालो काही. अच्छा, मग तुला राग काय येतो? हो, मी कुत्रा आहे मला शेपूट. मामा तुला शेपूट पण आहे? मामा येतो तुमचा, उगाच चिडवायचं नाही असा. वा, काय चाललंय? कसली चर्चा सुरू आहे? कुत्र्याची, ए हा सॉरी, हेमाची. हो म्हणजे काय झालंय की हेमाने आहे ना एका कुत्र्याला दगड मारलाय, तर आम्ही त्याची हजेरी घेतोय. काही हजेरी वगैरे घेत नाही हं? त्याची फिरकी घेत आहेत सगळे. नाही पण तुम्हाला सगळ्यांना कोणी सांगितलं मामाने कुत्र्याला दगड मारला ते? गजोदर नाही. हे देवा. मामा तू आज जा बरं. अन्वी, हे बघा, मामाने कुत्र्याला दगड मारला यावरून मी त्याला समजावलंय. आता कुणीही पुन्हा या विषयावर त्याच्याशी बोलणार नाही. ए चंपा, तुझा काय चालला आहे? काय चालला हाय? हे तू काय करते आहे? काय करते हाय? ही झाडू आहे झाडू, त्या झाडून कचरा काढतीये. माझा डोला काय इकडे आहे ते मला दिसतो आहे. ए? आणि देव पूजा झाल्यानंतर तू कचरा काढते आहे? मग घरात केवढी कामं होती ती समधी आटपत मी आता कचरा काढायला आले. हा 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 ठीक आहे. मला सांग, तू इतके दिवस कुठे होता? कामावर नाही आला आहे, सारखा सुट्टी घेते आहे, सारखा दांडी मारते आहे. गजोधर, काय? म्हणजे मी एवढे दिवस इथं नव्हते तर तू मला मिस करत होतास वय? हा म्हणजे मी मिस केलाच आहे. ए ते सगळं सोड, मला सांग तू इतके दिवस कुठे होता? हे ते माझं लय महत्वाचं काम होतं. हा, काही महत्वाचं काम नाही, तू गावाला गेली असणार. अरे तू इकडे नाही आहे ना, सगळा कामाचा लोड माझ्यावरती पडतो आहे, मला एकट्याला काम करावं लागतो आहे. काय? तू माझ्यासाठी एवढं बी नाही करू शकत वय? मी तुझ्यासाठी काही नाही करणार. शांत शांत. तू गळ्यात काय ऍम्ब्युलन्स बसून घेतला आहे? शांत बस. घरातले सगळे लोक बाहेर येणार आहे. बसले शांत. अरे माझा मतबल आहे, मी तुझ्यासाठी काय नाही करणार ते मला विचार. मी सगळा करणार आहे. तू आत्ता सांग, आत्ता करतो आहे. खरंच गजोधर? हा खराच. इसबया. काय लाजते आहे? काय लाजते आहे? ए चंपा, हा? आजी काय बोलत होता माहित आहे? काय बोलत होते? मला आजी बोलला, तुझी चंपा कुठे आहे? म्हणजे आजी तुला असं म्हणली की तुझी चंपा कुठं हाय? हा असा बोलली आहे. काय लाजते आहे? ए चंपा, मी इकडे आहे. गजोधर, तू इकडे आहे.
काय लाजते आहे हे, चंपा तू असा लाजला ना हा? की मला काहीच सुचत नाही आहे. पण तू इकडे नसला ना हा? की माझा मन कुठेच नाही लागत आहे. खरंच गजोधर. खरंच गजोदर हे तुझा मिठा बोलणं काय आहे. तुझा हे सगळं बोलणं ऐकून ना हा? मी असा बिरगलून जातो आहे. खरंच म्हणजे माझा असं समद बोलणं ऐकून तो असा इरगळून जातोय. हा अरे बिरघलणारच आहे. का म्हणजे अरे आगी समोर लोणी बिरघलतो आहे. बया म्हणजे तू लोणी आहेस वय. हा आणि तू आग आहे. इस आग 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 किती लाजते आहे. तुम्ही कोण आहे. मी तृषा. अच्छा तृष्णा आहे. मी हिचा कृष्णा आहे. बया नाही माझं नाव तृषा. तृषा मी गजोदर आहे. ही चंपाकली आहे. इस बया मी अनन्याची मैत्रीण. हा. मी तिला कॉल केला होता. मी तिला भेटायला आली. तुम्ही अनन्याताईच्या मैत्रीण आहे. हो हे मला लय काम आहे. हे काय मी कचरा काढत होते आता इथं आणि कचरा काढत काढत हे काय ए, कचरा. ए, ए, तुम्ही अनन्याताईचा मैत्रीण आहे. हो ते काय आहे तुम्ही इथे जे बाहेर बघितलं आहे ना ते आत जाबून नका सांगू. मी इथे बाहेर काही नाही बघितलंय. नाही बघितलं आहे. नाही बघितलंय. आत जाबून अनन्याला बघा. हा? म्हणजे अनन्याताई आत आहे. हा जाबा. थँक्यू. हा अनन्या ही आमची अनन्या. अनन्या तृषा ये किती दिवसांनी भेटतेस. बस कशी आहेस. बरी आहे. तू बरी आहेस. हो मी मस्त मजेत. बरं मला सांग काय झालं. तू फोनवर म्हणालीस की महत्वाचं काहीतरी बोलायचंय तुला. काय झालं. अनन्या आमच्या सोसायटीत ना आम्हाला त्रास दिला जातोय. काय सांगतेस. पण कोण त्रास देतंय. आमची सोसायटी आणि विशेषतः ना आमच्या सोसायटीचा सेक्रेटरी, आमच्या फ्लोअरवरचा नेबर आणि इतरही बरेच जण सामील आहेत त्याच्याबरोबर. त्रास देण्याचं काही कारण असेल ना. अनन्या तू अनेकदा आमच्या घरी आलीस ना. तुला माहिती आहे ना आमच्या घरी 2 डॉगी आहेत. हो माहितीयेत ना. तो जिमी नाही का मोठा. बाप रे किती रुबाबदार दिसतो ग तो. आणि ती छोटी मीनू मीनू किती गोड आहे. हो. मी कित्येक वेळा खेळली आहे त्यांच्या सोबत. त्याच दोघांचा त्रास होतोय त्यांना. त्यांचा. हो. अगं ते एवढूशा जीवांचा काय त्रास होणार आहे. अनन्या सोसायटीचं असं म्हणणं आहे की ती सोसायटी माणसांसाठी आहे, प्राण्यांसाठी नाही. वा मग प्राण्यांनी कुठे जायचं. अगं ते म्हणतात की तुम्ही इथे ठेवू नका, बाकी कुठेही त्यांना ठेवू शकता. त्यांनी आम्हाला असं सुचवलंय की तुम्ही तुमच्या एखाद्या फ्रेंड्सना ते गिफ्ट करा. ते म्हणतात की आम्ही आमच्या सोसायटीमध्ये तुमच्या पेट्सना ठेवायला अलाउड करत नाही. पण याला काय अर्थ आहे. ही भूमी काय फक्त माणसांची आहे. मग प्राण्यांनी कुठे जायचं. त्यांना जाऊन सांग की मनुष्य सुद्धा आधी प्राणीच होता. त्यांनी त्याच्या काय त्या बुद्धिमत्तेचा वापर करून काय ती प्रगती केली. ही सगळी सृष्टी फक्त माणसांची नाहीये, प्राण्यांची सुद्धा आहे. या माणसांनीच प्राण्यांची जंगलं तोडून तिथे सिमेंटचं जंगल उभं केलं.
आणि आता आपण या प्राण्यांना सिमेंटच्या जंगलावरूनही नाकारणार? हे सगळं ठीक आहे ग अनन्या, पण हे सगळं त्यांना कोण समजवणार? ते काय म्हणतात माहितीये की तुम्ही तुमच्या डॉगींची ना दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करा. अगं ते आम्ही आणलेले पेट्स आमच्या सोबतच राहणार ना, जिथे आम्ही राहणार. ते कुठे जाणार? तुला माहितीये अनन्या, ते जिम्मी आणि मीनू ना, आम्ही जर का कधी घरी नसलो ना तर ते आमच्याशिवाय जेवत नाही. आम्ही कामानिमित्त कधी 2-3 दिवस बाहेर गेलो तर ते आजारी पडतात ग. अगं पण सोसायटीत पाळीव प्राणी राहू शकत नाहीत असं तुला कुणी सांगितलं? आमच्या सेक्रेटरीने सांगितलं. अगं त्याच्यासोबत ना सोसायटीतले अजून मेंबर सुद्धा सामील आहेत. ते सगळेजण आम्हाला हेच सगळं सांगत असतात. अगं ते ना आम्हाला कसली तरी नियमावली दाखवतात आणि काय तर म्हणे की तुम्ही जिमी आणि मिनूला बाहेर फिरायला घेऊन जाताना तेव्हा लिफ्टचा वापर करायचा नाही. अगं अनन्या, आम्ही 10व्या माळ्यावर राहतो ग. आम्ही कसं विदाऊट लिफ्ट सर्व्हाइव्ह करणार तिथे? अगं असं करणं शक्यच नाहीये. आणि मला सांग, असं का करायचं? अगं अनन्या, हे तर काहीच नाही. तो आमचा नेबर काय म्हणतो माहितीये की आप जब आपके डॉगी को लिफ्ट में लेके आते हो ना, तो लिफ्ट में एक अजीब सा स्मेल आता है. कसला स्मेल येतो त्यांना? हा, माहितीये, आम्ही आमच्या डॉगीजना माणसांसारखं छान ठेवतो, त्यांना क्लीन ठेवतो आणि आणि त्या नेबरलाच बरा वास येतो ग. बाकी कोणाला कसला वास येत नाही. एवढंच तुमचं नाक तिखट असेल ना तर पोलिसांच्या डॉग स्क्वॉड मध्ये भरती व्हा म्हणा. मन चोर तरी पकडा. अनन्या, एवढ्यावरच ते थांबले नाहीत ग. तुला माहितीये, या लोकांची अशी कटकट नको ना, म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे, आमच्या डॉगीचा तुम्हाला स्मेल येतो ना, निदान पायऱ्या उतरताना आम्ही स्टेअरकेसचा वापर करू. आम्ही तसं केलं सुद्धा. त्या बिचारा एवढ्या लहान जीवांना घेऊन आम्ही स्टेअरकेसने खाली येतो ग. तर तिथेही ह्यांना अडचण. काय तर म्हणे, हमारे बच्चे खेलते हैं स्टेयरकेस में, वो डरते हैं, वो आपका डॉगी डेंजर दिखते हैं. एवढी लहान गोंडस पिल्ल तुम्हाला डेंजर दिसतात? बर, हे झालं. लॉन वर सुद्धा आम्ही त्यांना फिरवायला न्यायचं नाही. का तर म्हणे तुम्ही खाऊ घालता ना त्यांना, मग तिथे मुंग्या येतात, आमच्या लहान मुलांना चावतात. अगं वाटेल ते आरोप करतायत आमच्यावर. काय आणि मला सांग, आम्ही त्यांना लॉनवर का बिस्किट खायला देऊ? मग आमचं घर आहे ना, आम्ही त्यांना घरात खायला देऊ. आम्ही नाही देत ग त्यांना बाहेर खाऊ. अनन्या ही आमची अनन्या. तृषा, तू एवढं सगळं सहन करायची काही गरजच नव्हती. तू हा प्रॉब्लेम जर मला आधी सांगितला असता ना तर मी तुला त्याच वेळी सल्ला दिला असता की आधी जाऊन या लोकांची पोलिसात तक्रार कर म्हणून. अनन्या, आम्ही तक्रार केली, आम्ही प्रयत्न केला पूर्ण, पण पोलिसांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि वर तो आमचा सेक्रेटरी काय म्हणाला माहितीये, तुमच्यावर आम्ही कडक कारवाई करू. काय करणार आम्ही? तृषा, अगं असं काहीही होत नसतं. सोसायटीत जसे माणसं राहू शकतात तसेच पाळीव प्राणी सुद्धा. मला सांग, लिफ्ट वापरायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ह्यावरून कुठे कारवाई होत असते का ग? उलट त्यांनी तुमचा मानसिक छळ केला, यावरून त्यांच्यावरच कारवाई होऊ शकते. नाही ग अनन्या, सगळी खूप माणसं आहेत ग. उषा, ते फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी धमक्या देतायत, बाकी काही नाही. तू नको काळजी करूस. हे बघ, माझ्या ओळखीचे एक सिनियर पी आहेत, ते स्वतः प्राणीप्रेमी आहेत. प्राण्यांना आणि प्राणीप्रेमी असलेल्यांना जे त्रास देतात ना, त्यांना ते लगेच सरळ करतात. आणि जर यावर आपल्याला कायदेशीर कारवाई करायची असेल ना तर ते विनामूल्य आपल्याला वकील सुद्धा देतात. अनन्या, तू खरं सांगतेस? मी लगेच त्यांना फोन करते. बिझी असतील बहुतेक, उचलत नाहीयेत. मी त्यांना मेसेज टाकते, या सगळ्याबद्दल सांगते आणि आपण त्यांना कधी भेटायला जाऊ शकतो हेही विचार.
केलाय मी मेसेज. काय रिप्लाय येतो ते कळवते. अनन्या, मला खरंच कळत नाहीये ग मी तुझे कसे आभार मानू. अनन्या, मला खरं तर कळत नाहीये तुझे आभार कसे मानू. काही काय अगं फक्त तुझ्याशी बोलूनच मला इतकं बरं वाटलं आणि ना खरंच मला थोडा धीर आला ग. थँक्यू. बरं अनन्या, मी येते. अगं चहा कॉफी तर घेऊन जा, नाहीतर आई ओरडेल मला. नाही ग, माझी पिल्लं घरी एकटीच आहेत, मला जायला हवं. चल मी येते. थँक्यू. आणि मला कळव हा तू. हो मी कळवते. काय 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 मम्मी ए काय मम्मी काय 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 ए काय 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 बोल ना. तेच 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 काय तेच 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 मी तुम्हाला विचारायला आला होता. ती जी अनन्याची जी मैत्रीण आली आहे ना, ती बाबा कशासाठी आली आहे? अरे ती अनन्याची मैत्रीण आहे ना, त्यांच्या सोसायटीमध्ये पेट पाळू देत नाही. असं कसा? अरे पेट तर पालावाच लागतो आहे. अरे पेटासाठी आपण काम करतो आहे, ते गाणं पण आहे. पेटासाठी ना एक गंटर. हे पेट नाही. पेट म्हणजे पाळीव प्राणी. बो बो. हा, तर त्यांच्या सोसायटीमध्ये ना पेट अलाउड नाही. आपण तो प्रॉब्लेम आपल्या इथे नाही होणार. अरे, आपण बंगल्यात राहतो. हे आपल्या इथे कोण ऑब्जेक्शन घेणार आहे? मी अन्वी, जे माझ्या डोक्यात आहे तेच तुझ्या डोक्यात आहे ना. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भार